नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अमृता, बाबा, तिलोत्तमा बसलेले असतात आणि बाबा म्हणतात, वा वा, चर्चेला काय उधाण आलंय. आणि सावली मात्र जोरात आहे. अमृता म्हणते, बाबा असणारच न, इतकी वर्ष सगळी लोक अंधारात होते, आत्ता कुठं सत्य समोर आलंय. आणि अमृता, विशेष म्हणजे बघ की, सत्य समोर आलं तरी आनंदाने सावलीला स्वीकारताय. बाबा, सगळ्यांना माहितीये सावलीचा काही दोष नव्हता हो. तर मग म्हणते, अगदी सावलीला उचलून घेतलंय असं म्हणता येणार नाही. प्रतिक्रिया दोन्ही बाजूनी आहेत, दोन्ही बाजू बघा की. तर मग म्हणते, कमेंट वाचा की, आवाज कोणाचा असला तरी आम्ही फॅन ताराचेच आहोत. तिलोत्तमा कमेंट वाचून दाखवत असते आणि बाबा सुद्धा. दोन्ही बाजू बघा हो, आपण फक्त सावलीला चांगलं म्हणतोय म्हणून तिचीच बाजू बघतोय, पण ताराला सुद्धा लोक सपोर्ट करणारे आहेत किंवा तिला सुद्धा चांगलं म्हणताय लोक. तर मग म्हणते, दुसरी कमेंट बघा की, सावलीवर उपकार तारा आणि भैरवीचे, सावलीचं स्वतःच काय. चमकता तारा शेवटी ताराच आहे. दुसरा माणूस म्हणतो, शेवटी हिरा कोण आम्हाला माहिती की. कमेंट वाचून अगदी आता यांच्यामध्ये सुद्धा चर्चा चालू झालेली असते. सेलिब्रिटीची सुद्धा कमाल आहे आणि फॅनची तर त्याहून. सगळे काही फॅन जे असतात ते सेलिब्रिटीच्या प्रेमात अगदी आंधळे झालेले असतात. ते तो म्हणते, खरं या तुमचं, खरं खोटं अयोग्य काय हे तर बघत नाही हो, फक्त मला हा आवडतो किंवा ती आवडती मग तिला सपोर्ट करायचं, एवढंच असतं फॅन फॉलोईंग. काय बाबा म्हणतात, फॅन फॉलोईंगचं असू द्या, पण आपल्या घरातल्या लोकांनी सावलीला स्वीकारलंय ना, ते महत्वाचं आहे. तिलोत्तमा म्हणते, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, घरातल्या लोकांनी स्वीकारलं, पण एका कलाकारासाठी त्याचे फॅन्स फॉलोईंग ते महत्वाचं असतं. त्यानेच त्याला ओळख असते, त्यानेच त्याला चमकधमक असते. बाबा म्हणतात, इनडायरेक्टली सगळ्या फॅन्सने सावलीला तर आधी स्वीकारलंय. जेव्हा ताराचा आवाज स्वीकारला त्याच वेळेला सावलीला सुद्धा स्वीकारलं ना, बरोबर आहे की नाही. एवढंच की सावली समोर नव्हती. तिलोत्तमा आणि बाबा, तारा आणि सावली यांच्याविषयी चर्चा, कमेंट, कोण बरोबर कोण चूक, कुणाला काय म्हणणं, इतकी चर्चा रंगलेली असते. आणि यांच्यामध्ये दुवा असतो ते अमृता. इतकी काय चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय सारंग आणि सावली आलेले असतात. सारंग म्हणतो, अरे 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 बाबा, काय चाललंय, वाद का घालताय तुम्ही. बाबा असं म्हणताय की सगळ्यांनी सावलीला स्वीकारलंय. स्वीकारलं नाही असं म्हणत नाहीये, पण कमेंट सुद्धा काही चांगल्या वाईटच आहेत ना, ते बघा असं म्हणतेय मी. काय उत्तर, काय नाही, काय तुमचं म्हणणं आहे ते सगळं काही स्पष्ट होणार कसं. जयंती वाघधरे, सावलीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलवलंय मी. काय हो, आजच बोलवलंय मी. पॉडकास्ट साठी इंटरव्ह्यू घेणार आहे ती. बाबा म्हणतात, काय चांगली गोष्ट आहे रे सारंग. उत्तमा म्हणते, अरे बापरे, हे कधी ठरलंय सारंग आणि तू आत्ता सांगतोय. मीच तिला बोललो, लोकांच्या मनात शंका कुशंका भरपूर काही आहे. एकदा काय सगळ्यांच्या समोर सत्य आलं की मग काय टेन्शनच नाही. आणि शंका दूर करायच्या असतील तर सावलीला लोकांच्या समोर यायला लागणार. तिला तेव्हा म्हणते, ठीक आहे, पण माझं काय म्हणणं आहे माहितीये का सारंग, बोल की आई. एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये शंका दूर होणार आहेत का सारंग, तूच मला सांग आता. आई तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे, रिलॅक्स. आता जे घडतंय ना, या सगळ्याचा अभ्यास तिने केलाय आणि ती काही चर्चा आहे चांगली वाईट ती थांबवणं आणि योग्य मार्गाने सगळ्यांना मार्गदर्शन करणं हीच तिचा हेतू आहे आणि त्यासाठीच ती इंटरव्ह्यू घेतीये. आई तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल बघ. त्यांची चर्चा चाललेली असते. तेवढ्यात काय बबलू अगदी धावत पळत येतो. सगळ्यांना खाली बोलवलंय आत्ताच्या आत्ता. तिलोत्तमा म्हणते, आत्ता, अरे अचानक कसं रे बबलू. बाबा म्हणता, सारंग म्हटलंय ना आजच सगळं काही होणार आहे, मग आताच बोलवलंय ना ग तिलोत्तमा. तिलोत्तमा म्हणते, असंच बसायचं नाही, आपण जरा चेंज करून व्यवस्थित आवरूया आणि मग बसूया इंटरव्ह्यूला. बरं चालतंय, थांबेल ती तोपर्यंत. सगळे छान तयार होऊन आलेले असतात आणि सारंग जयंती वाघधरे आणि आपल्या घरची मंडळी यांची ओळख करून देतात. तिलोत्तमा मेहेंदळे, माझे बाबा, माझी बायको, सगळ्यांचीच ओळख करून दिलेली असते. सारंगने एक एक करून प्रत्येकाची ओळख करून देतो. सावलीचा इंटरव्ह्यू असतो म्हटल्यावर सावली जरा घाबरलेली असते किंवा तिला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती जयंती म्हणते, अजिबात टेन्शन घेऊ नको, अगदी रिलॅक्स राहा, सगळं काही छान होणार आहे. आता सावली इंटरव्ह्यू साठी समोर गेलेली असते, आता बसणार असते इंटरव्ह्यूला. तेवढ्यात काय तिलोत्तमाने आता सारंगला जरा बाजूला घेतलेलं असतं. सारंग, तिला सांगा ती भागवत नाहीये, मेहेंदळेची सून आणि सारंग मेहेंदळेची बायको आहे. त्यामुळे जरा व्यवस्थित बोलायला लाव, घराण्याची इज्जत राहील असं, इज्जत जाईल असं काही बोलायला लावू नको. तिला जरा समजावून सांगितलंय का सारंग तू. बाबा म्हणतात, तिलोत्तमा तुला एवढी काळजी वाटतेय तर तू बोल की सावलीशी, 4 गोष्टी तू समजावून सांग. तू सांगितलं की लगेच समजेल तिला. तुम्ही म्हणते, मी कशी बोलणार सारंग, बघ हे कशी म्हणताय. सारंग म्हणतो, आई तू काळजी करू नको आणि बाबा तुम्ही जरा थांबा, सगळं काही व्यवस्थित होईल, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. सारंग म्हणतो, आई माझ्यावर विश्वास ठेव, बोलेल की सगळं व्यवस्थित. तिलोत्तमा म्हणते, ती घाबरलीये बघ जरा आणि व्यवस्थित बोलेल म्हणतोय तू, जरा 4 गोष्टी समजून सांग तिला. म्हणतो, आई रिलॅक्स, मी बोलतो तिच्याशी आणि तिला काय सांगायचंय ते सांगतो, बाबा तू जरा शांत राहा. तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या, मी बोलतो तिच्याशी. कारण आता सगळ्यांनाच बसायला लावतो आणि आता इंटरव्ह्यू सुरू व्हायचा असतो. तेव्हा ती म्हणते,
सावली तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही छान आणि व्यवस्थित बोलायचे. मी सुद्धा तुला काही बर्डनी नसे काही प्रश्न विचारणार नाहीये. तुझ्याबद्दलची सगळी काही माहिती मी गोळा केली आहे आणि लोकांना उत्सुकता आहे तुझ्याबद्दल ऐकायला, तुझ्याबद्दल अजून जाणून घ्यायला. ताराबद्दल जे होतं तो एक शॉक होता. ताराचा आवाज नसून तुझा आवाज आहे हे लोकांना जेव्हा कळालं तेव्हा खूप खूप आनंद झालाय लोकांना. जेव्हा रिअलाइज झालं की तारा जे करत होती ते चुकीचं होतं आणि तुझ्या बाबतीत जे झालं तो अन्याय झाला. विविध प्रश्न, शंका नको नको ते विचार आता त्यांच्यामध्ये चालू झालेत आणि खूप चर्चेला उधाण आलंय बघ सावली. खूप प्रश्न, खूप शंका उपस्थित झाल्या आणि यामुळे तुला तर धक्का बसला माहितीच मला. मी म्हणते खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा धक्का होता हा. मलाही अचानकच सगळं काही कळालं. मी म्हणते मी अपेक्षाच केली नव्हती असं काहीतरी होईल किंवा माझ्या बाबतीत सुद्धा असं काही होऊ शकतंय. म्हणतो खरं तर सरप्राईज आहे, तिला याचा अंदाज सुद्धा नव्हता. सावली इतकी वर्ष हे सिक्रेट कसं लपवून ठेवलं आत्ता विचारतीये, कारण कॅमेऱ्यासमोर मला विचारता येणार नाहीये म्हणून तुला आत्ताच विचारतीये. कसं असायचं की प्रत्येक कार्यक्रमात मी पडदा मागे गायचे आणि समोर तारा मॅडम फक्त ऍक्टिंग करायच्या. वेगळी रूम बनवायचो, त्या रूमला सिक्रेट रूम म्हणायचे. तारा मॅडम स्टेजवर फक्त गायचा अभिनय करायच्या, खरं तर आवाज माझा असायचा. सावलीचं सगळं काही मत वगैरे ऐकलेलं असतं, तिला काय वाटतं, कसं झालं, सगळं काही आता सावलीने सांगितलेलं असतं. आता हे बघ बरीच माहिती मला मिळाली, आता आपण सुरू करूया. ती म्हणते मला टेन्शन आलंय. अगं अजिबात टेन्शन घेऊ नको, जसं आपण आत्ता बोलतोय तसंच कॅमेऱ्यासमोर बोलायचं. त्रिणीशी जसं बोलतो ना आपण, निवांत शांत अशाच गप्पा मारायच्या. कारण म्हणतो हो एडिट करता येतं आणि सगळं काही करता येतं, पण मला विश्वास आहे तू सगळं काही बोलताना छान बोलशील. कसं आहे ना सावली, हे एडिटिंग वगैरेची तू गरजच पडू देणार नाही. सगळं काही छान व्यवस्थित शांत डोक्याने बोल, म्हणजे काय सगळं काही व्यवस्थित होऊन जाणार. फक्त चिल आणि प्रामाणिकपणे मनात तुला जे वाटतंय ना तेवढं आणि तेवढंच बोल. जयंती आता सुरू करते इंटरव्ह्यूला आणि सुरुवातीला नमस्कार मी जयंती वाघमारे असं म्हणून ती आता सुरुवात करते सगळं काही बोलायला. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही घासून गुळगुळीत झालेली म्हण सगळ्यांच्याच तोंडात असते. ती फक्त तोंडात नसून आता प्रत्यक्षात उतरली आहे आणि ती म्हणजे आपल्या सावलीच्या रूपात. पहिले कोणीतरी सांगायचं, कोणीतरी लिहून द्यायचं, कोणीतरी पाठांतर घ्यायचं, मग समोर कोणीतरी पडद्यावर बोलायचं. हे जुनं झालं. आता मात्र तसं काहीच नाहीये. आत्ताच्या युगामध्ये अशक्य गोष्ट शक्य करता येते. नथिंग इज इम्पॉसिबल. सगळं काही शक्य करता येतं आणि सावलीच्या बाबतीत हे असंच काहीतरी झालंय. ही गोष्ट शक्य होताना पाहिली नाही तर उघड होताना बघितलीये सगळ्यांनी त्यांच्या डोळ्याने. बरोबर आहे ना? त्या आवाजावर आपण सगळ्यांनी प्रेम केलं, भरभरून वावा वावा केलं, इतकं प्रेम केलं, इतकं काय डोक्यावर घेतलं अगदी. तो आवाज कुणाचा? आपल्याला समोर जी व्यक्ती गाणं गाताना दिसतीये किंवा हिचा आवाज आहे असं जे आपलं गैरसमज म्हणा, आणखीन काही म्हणा, तो आवाज समोर जी दिसतीये व्यक्ती तिचा नसून आणखीन दुसऱ्या कोणाचा आहे हे जेव्हा आपल्या समोर सत्य आलं. दुसरी व्यक्ती कोणीतरी गाणारी आहे, ती पडद्यामागे असते. हे इतकी वर्ष कोणी का लपवून ठेवलं आणि कशासाठी लपवून ठेवलं आणि लपवून काय फायदा झाला किंवा काही दुश्मनी वगैरे होती म्हणून लपवलं, असे आणि बरेच काही प्रश्न आपल्याला पडलेत. बरोबर ना? आता सारंगजी म्हणालेला असतो की ज्या आवाजावर तुम्ही आजपर्यंत प्रेम केलं तो आवाज तारावाजेचा नसून सावली मेहेंदळेचा, म्हणजे सावली सारंग मेहेंदळेचा आहे. हे सगळ्यांच्या समोर आलंय. सगळ्यांच्या समोर म्हणलेला असतो की हा आवाज माझ्या सावलीचा आहे. सावलीला सगळं काही एका मिनिटात आठवलेलं असतं. सारंगने तिची बाजू कशी घेतली, सारंगने कसं सगळं सावरलं आणि सत्य समोर आणलं. आता ती जयंती म्हणते सगळं काही आपल्याला समोर येणार आहे आणि त्या आवाजाशीच आपण डायरेक्ट बोलणार आहोत. जयंती म्हणते तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, मी बोलतेय सावली सारंग मेहेंदळे यांच्यासोबत थेट. आजच्या पॉडकास्टमध्ये सावली मेहेंदळे यांचं स्वागत करते. खूप खूप स्वागत तुमचं. सावलीला पहिलाच प्रश्न असतो, कसं वाटतंय इतकी वर्ष दुसऱ्या कोणाचा तरी आवाज म्हणून राहिलात, अचानक लोकांसमोर आला आणि स्वतःचा आवाज म्हणून एक नवीन ओळख मिळाली. काय वाटतंय, कसं रिॲक्शन आहे? सावली म्हणते खरं तर हे पचवायला मला जरा अवघडच जाते. बऱ्याच वर्षानंतर एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर जसं होतं ना, पंख पसरून कसं उडायचं त्याला कळत नाही, तसा गोंधळ उडून जातो. उडायचं कसं समजतच नाही. त्यावेळेला जसं तो गोंधळतो ना, सेम तशीच माझी काहीची अवस्था झालीये. आता सावलीला परत प्रश्न केला जातो. पक्षाचं उदाहरण दिलं तेव्हा पिंजऱ्यात होता तेव्हा सुरक्षित होता, आता मात्र मोकळं आभाळ मिळालं तर गोंधळ उडाला. ते म्हणते पिंजरा कसाही असला तरी त्यात कुणाला राहायला आवडणार? मोकळं आकाशात उडायला कोणालाही आवडेलच ना. मुली म्हणते मोकळ्या आकाशात आव्हानं असतात, ते आव्हानं पेलण्याचं बळ मला सारंग सरांनी दिलं आणि सारंग सरांमुळेच मी सगळं काही करू शकते. मुली म्हणते आज मी तुमच्या समोर आहे ते फक्त माझ्या सारंग सरांमुळे. सारंग सरांनी सगळं काही केलं म्हणून मी जगासमोर आलीये. वडिलांसारख्या जगन्नाथजींमुळे, माझ्या सासऱ्यांमुळे सगळ्यांनीच मेहनत घेतली आणि मला जगाच्या समोर आणलं. ते संपूर्ण कुटुंबाने मला साथ दिली, आधार दिला, म्हणूनच मी जगासमोर आलीये.
सावलीला आता तिच्या गाण्याचा प्रवास आतापर्यंत कसा झाला ते जरा सांग असं विचारलेलं असतं. ती म्हणते सगळ्यांनीच कार्यक्रमात बघितलंय माझा प्रवास कसा झाला काय, पण तरी पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. सगळं काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिच्या आयुष्यात काय उतार चढाव आले ते सगळं काही सांगत असते. आणि ते ऐकताना खरंच सगळ्यांनाच परत त्याच वेदना झालेल्या असतात, तेवढाच त्रास झालेला असतो आणि सगळ्यांना सावलीबद्दल सिंपती आलेली असते. कारण सावलीने एकटीने खूप काही सहन केलेलं असतं. भैरवीने दिलेलं टॉर्चर, भैरवीने एक एक रुपयासाठी तरसवलेली सावली, तिच्या मजबुरीचा कसा फायदा घेतला, वचनात कशी सावलीला अडकवलं, ताराचा आवाज म्हणून जगासमोर कसा वापर केला, सगळं आणि सगळं ताराने कसं काय तिला ट्रीट केलं, सगळं काही सावलीने सांगितलेलं असतं. जो कोणी ऐकेल त्याच्या डोळ्यात पाणी येईल असाच खडतड प्रवास होता आपल्या सावलीचा. सावलीला तो प्रवास आठवत असतो किंवा तो प्रसंग आठवलेला असतो ज्या वेळेला भैरवीने इतकं टॉर्चर केलेलं असतं. सावली इतक्या मनापासून कार्यक्रम करायची तरी सुद्धा भैरवीने एकदा सुद्धा तिचं कौतुक केलेलं नसतं किंवा तिला कधी चांगली म्हणलेली नसती. नेहमी एका नोकरासारखी किंवा पायपुसणी सारखीच वागणूक आपल्या सावलीला मिळालेली असते. भैरवीकडे होती तेव्हा फक्त आणि फक्त तिची पायपुसणी म्हणूनच वापर केला. सावली जेव्हा गाणं गात होती डोळे मिटून, तेव्हा तारा सुद्धा समोर ऍक्टिंग करत होती. तेवढ्यात काय पडदा उघडला आणि सगळं काही सत्य सगळ्यांच्या समोर आलं. आता हा सुद्धा प्रसंग सांगताना डायरेक्ट सावलीच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलेलं असतं. इमोशनल झालेली असते सावली. सावलीला आता रिलॅक्स हो असं सांगतात, थोडंसं पाणी पी मग आपण परत सुरू करूया. सावली आता पाणी पिण्यासाठी थोडा वेळ थांबलेली असते. आता सावली थोडा वेळ ब्रेक घ्यायचा का, सारंगकडे बघते. सारंग हो असं म्हणतो. मग सावली म्हणते ठीक आहे. आता जगन्नाथजी आणि अलका यांची चर्चा चाललेली असते. सावली आता सगळ्यांच्या समोर एक्सपोज कशी झाली हे जगन्नाथजी सांगत असतात अलकाला. सगळं काही शोची तयारी केली, तामझाम सगळं काही केलेलं असतं. तारा तो गाण्याचं नाटक करतच होती. मागं बिचारी सावली मनापासून गाणं गात होती. काही छान रंगत आलेली होती अगदी. आणि ती मध्ये दोघांची जी भिंत होती किंवा जो पडदा टाकलेला होतो हळू बाजूला गेली. आपली सावली सगळ्यांच्या समोर गाणं गातानी लगेच समोर आली की तारा फक्त ऍक्टिंग करते आणि ऍक्च्युअल मध्ये गाती आपली सावली. आता मात्र सगळ्यांना जबर असा धक्का बसला बघाल का. सावली बिचारी एवढा पडदा ओपन झाला, सावली जगाला दिसतीये तरी सावली डोळे झाकून गाणं म्हणण्यात तल्लीन झालेली. सावलीला भानच राहिलेलं नसतं. तारा मागे फिरून बघते सावलीला, पण सावली गाणं गातच होती. काय बघताना मजा आली अलका, तुला काय सांगू, तू असायला हवी होती. वा 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 वा, सोनियाचा दिवस. जगन्नाथजीला जब्बर असा आनंद झालेला असतो. बात आहे अलका, शेवटी ताराच्या आवाजाच्या सत्य सगळ्यांना कळालं, जगाच्या समोर फायनली आलंच. तिलोत्तमा थोडी चिडली. तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं मग मला कल्पना का दिली नाही. भैरवीच्या चुकीमुळे तिलोत्तमाने ताराला घरातून हकलून दिलंय. सोहमला म्हटलं तुझी बायकोला माहेरी सोडून ये. आणि तिलोत्तमाने निर्णय घेतला म्हणजे फायनल. तिच्या पुढे कोणाचं काय चालतंय. म्हणते अहो काय सांगते, पोरीने कुठे जायचं. तरी होती आईच्या दबावाखाली राहिली, आईने टॉर्चर केलं, तिचा काय दोष आहे. सुक्याबरोबर ओलही जळतं, ती म्हण उगाच नाही आल का. केलं आईने आणि भोगायला लागलं लेकीला. शेवटी मी माझ्या लेकीला न्याय मिळवून दिला म्हणजे दिला. ज्या आवाजावर भैरवी एवढा माच करायची तो आवाज जगासमोर आला. शेवटी कोणाचा आहे हे जगाला सत्य कळालंच. जगन्नाथ म्हणतात, हे बघ ताराबद्दल दुःख वाटतंय, तिला घरातनं बाहेर काढलं, पण माझ्या लेकीला न्याय मिळाला इतका आनंद आहे तुला काय सांगू मी. का म्हणते तुमचा आनंद मला दिसतोय कळतोय सगळंच काही, मलाही तेवढाच आनंद झालाय. पण काय ना सावलीच्या बाबतीत जे झालं ते वाईटच होतं. बिचारी किती काय सहन केलंय पोरीनं. कुणाच्याही दबावाखाली येऊन वागायची गरज नाही, अगदी मन मोकळी वागू शकते ती. आवाज जगासमोर आणणं महत्वाचं होतं आणि खरंच छान काम केलंय. आता जगन्नाथजी लगेच फोन लावतात. सारंगने फोन लावलेला असतो. बोला जावई बापू, कशी आठवण काढली, तुमच्याबद्दलच बोलत होतो. सारंग आता हसतो आणि म्हणतो, काय जगन्नाथजी, मला एक आनंदाची बातमी द्यायची होती म्हणून मुद्दाम फोन लावलाय. काय सारंग, सावलीचा इंटरव्ह्यू ठेवलाय मी आज. त्याच्या संदर्भात जावई बापू, या संदर्भात सावलीचा आवाज जगासमोर आलाय. काय इतक्या दिवस लपला होता किंवा काय मजबुरी होती सावलीची, सगळं काही अगदी जगाला कळू दे की, म्हणूनच मुद्दाम इंटरव्ह्यू ठेवलाय. पण जो प्रश्न पडला किंवा टेन्शन आलंय सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील म्हणूनच मुद्दाम असं केलंय मी. अलका म्हणते जगन्नाथजीला, तुम्ही एकटेच बोलताय, मला पण सांगा ना काय चाललंय, मला कधी कळणार आहे. अलका, सावलीची मुलाखत होतीये, हे सगळं सत्य उघड झालंय ना त्याबद्दल. म्हणते छान खरंच छान आहे. वा वा सारंग, आम्ही नक्की बघू. कधी होणार आहे तेवढं सांग इंटरव्ह्यू टीव्हीला, आम्ही नक्कीच बघतो. त्या दोघांकडून खूप 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 शुभेच्छा सांग. म्हणतो जगन्नाथजी, सावलीबद्दल चांगलं आणि चांगलंच होतंय किंवा होत राहील, पण बिचाऱ्या ताराबद्दल वाईट वाटतंय हो. तिचं खरंच वाईट या, म्हणजे तिचा काही दोष नसताना भरडली गेली होती.
जगन्नाथजी म्हणता आमचाही तोच विषय झाला ताराच्या बाबतीत, वाईटच झालं. अलकालाही खूप वाईट वाटलं सारंग. जगन्नाथजी नंतर फोन करतो, इंटरव्ह्यू परत सुरू व्हायचाय. बर नंतर बोलूया आपण. आता पटकन फोन बंद केलेला असतो. जगन्नाथजीला इतका काय आनंद झालेला असतो, अगदी आकाश पाताळ एक झालेलं असतं. का म्हणते जगन्नाथ, देव सगळं ऐकतो बुवा तुमचं, अगदी सगळं. मग ऐकायलाच लागणार. काय अलका? अशीच म्हटला, लेकीला खूप मोठं झालेलं बघायचंय. बघा की आता मोठी होत जाणार तुमची लेक. ते आता सावलीचा इंटरव्ह्यू परत कंटिन्यू केलेला असतो आणि पहिला प्रश्न परत येतो सावली पुढे. आता पुढचे प्लॅन काय, इथून पुढे काय करायचं ठरवलंय? ते प्लॅन करायला वेळच मिळाला नाही, सगळं अचानक झालं आणि आज लगेच इंटरव्ह्यू, त्यामुळे अजून काही विचार केलेला नाहीये. आयुष्यात खूप अनपेक्षित अशा गोष्टी घडल्यात, त्यामुळे थोडं या गोष्टीत बाहेर यायला मला वेळ लागणार आहे. मला असं वाटतंय की तुझे चाहते तुला नक्की स्वीकारतील, त्यामुळे तू आता नवीन उमेदीने गायला सुरुवात कर आणि लोकांच्या समोर ये सावली, असं तिला आता सजेशन दिलेलं असतं. पण ते मला माहित नाहीये किंवा मी आत्ताच काही सांगू शकत नाहीये. तर बघायचंय का तुझ्या चाहत्यांचं काय म्हणणं आहे? सावली म्हणते कसं? थांब मी तुला दाखवते. मी आणि माझ्या टीमनं त्यांच्याशी संवाद साधलाय, त्यांची प्रतिक्रिया, चांगले वाईट सगळंच काही आम्ही आणलंय, बघ आता तू. मुलं म्हणतात आवाज सावलीचा आहे ते ठीक आहे, पण ताराच्या चेहऱ्याला मात्र आम्ही मिस करणार. जेव्हा सावलीचं गाणं ऐकू तेव्हा ताराचाच चेहरा आमच्या समोर येणार. एक मुलगी म्हणते मी एका कार्यक्रमात बघितलं होतं, गाणं ऐकायला यायचं पण त्या गाण्यानुसार ताराचे ओठ काय हलत नसायचे. ही लोक म्हणतात सावलीचा आवाज ऐकायला किंवा सावलीला बघायला आम्हाला आवडणार आहे. जिचा ओरिजिनल आवाज आहे तीच गातीये म्हटल्यावर का आवडणार नाही? इतका गोड सुंदर गातीये ती सावली, तिला सुद्धा बघायला आवडणार आहे आम्हाला. आणि सावली सावली सगळ्या प्रेक्षकांनी अगदी उचलून धरलेली असते. जे आता इंटरव्ह्यू घेत असते ती म्हणते सावली खरंच आम्हाला तू स्वतः गाताने बघायला खूप आवडणारा, कारण तू गातेस तितकी सुंदर. सावली लोकांनी तुला स्वीकारलंय आणि खरं तर तुझं आयुष्य आत्ता नवीन कुठे सुरू झालंय. सावली म्हणते हे माझ्या एकटीच आयुष्य नाहीच आहे, माझं आयुष्य म्हणजे माझ्या सारंग सरांचं आयुष्य आहे. माझ्या आयुष्यावर माझ्यापेक्षा जास्ती सारंग सरांचा अधिकार आहे. सारंग आता सावलीच्या जवळ आलेला असतो आणि सावली बरोबर आता सारंगचा सुद्धा इंटरव्ह्यू सुरू झालेला असतो. सारंग प्रत्येक बायकोला असं वाटतं की तिच्या नवऱ्यानं तुमच्यासारखीच खंबीर साथ आपल्या बायकोला द्यावी. आदर्श नवऱ्याचं किताब तुम्हाला परस्पर देऊन टाकलाय बरं सारंग, तुम्ही सुद्धा स्टार झालाय सावलीसारखेच. तर सावलीसारखी आदर्श बायको असल्यावर जगातल्या प्रत्येक पुरुषाला दडपण हे येणारच. आपण दडपण आलं या आदर्श पती म्हणून सगळेजण म्हणताय, मला तिचा अभिमान वाटतो. पण मला म्हणतो सगळ्यांच्या समोर मला सावलीला फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जे काय घडलंय ते सगळं काही विसरावं आणि पुढे जावं. जे झालंय ते झालंय, मागे टाकायचं आणि नवीन याला सुरुवात करायची. आकाश मोकळं आहे तिच्यासाठी, पंख पसरून उडता येऊ शकतं आणि तिने भरारी घ्यावी असंच मला वाटतंय. त्यासाठी काही प्लॅन ठरवलाय का? सारंग म्हणतो खूप काही ठरवलं, माझ्याकडे तर खूप काही वेळ होता ठरवायला. तुमच्या प्रेक्षकांना आवडेला ऐकायला तुमचे काय प्लॅनिंग आहेत ते. म्हणतो माझे काय प्लॅन आहे ते मी सांगण्यापेक्षा प्रेक्षकांनी डायरेक्ट बघावेत, सरप्राईज मिळेल त्यांना. सावलीला सावलीतून बाहेर पडताना प्रकाश झोतात येताना सगळ्यांनी बघावं, एक छान असं सगळ्यांसाठी सरप्राईज असेल. याच नोटवर सारंग आणि सावली या दोघांनाही शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी भरपूर त्यांना शुभेच्छा देते. आणि माझं हे आजचं इंटरव्ह्यू इथेच थांबवते. सावलीचा आणि सारंगचा छान असा इंटरव्ह्यू झालेला असतो. तिलोत्तमा सुद्धा हसत असते कारण सावली सुद्धा छान बोललेली असते. बघू आता इंटरव्ह्यू बघून लोक काय आणि कशा प्रतिक्रिया देतात आणि सावलीच्या आयुष्यात नेमकी काय आणि कसं घडत जाणार पुढे, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.